मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं संरक्षण खात्याला दिलेत। आदर्श सोसायटीनं स्वखर्चाने ही इमारत पाडावी असंही या आदेशात स्पष्टपणे म्हटलंय। पर्यावरण खात्यानं सेज नियमांतर्गत आदर्श इमारत पाडण्याचे आदेश दिले होते। त्या आदेशावर आज कोर्टानं शिक्कामोर्तब केलं। या प्रकरणी संरक्षण विभागानं चौकशी करावी आणि दोषी असलेल्या मंत्री, राजकारणी या अधिकारी या सगळ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेश हायकोर्टानं दिले। न्यायमूर्ती खेमकर आणि न्यायमूर्ती मोरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली। तर चुकीच्या पद्धतीने आदर्श इमारतीचं काम सुरू होतं हे लक्षात आल्यानंतर ही संरक्षण विभागानं कारवाई का केली नाही असा प्रश्न न्यायालयाने यावेळी केला। तसंच या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण विभाग आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले। तर 7 प्रतिवाद्यांना 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले। दरम्यान सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे। सोसायटीच्या सदस्यांनी या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला। आदर्श घोटाले के जो बीच में हमने जो पूरी मेहनत की थी और कोर्ट के सामने जो सुनवाई के लिए रखी थी, उससे आज ये पता चल रहा है कि न्याय है तो थोड़ी दिक्कत होती है, क्योंकि इनमें जो थे बड़े बड़े लोग थे, बड़े बड़े बाबू लोग थे, बड़े बड़े मिनिस्टर थे और आप लोगों की भी मेहनत है कि आप लोग भी इसमें जुड़े रहे और आखिरकार जाके आज आदर्श गिराने की ऑर्डर हाई कोर्ट से मिली। लेकिन उन्होंने एक उनसे मुदत मांगी है कि 12 हफ्ते का टाइम दिया जाए, लेकिन आज की जो ऑर्डर थे उसमें हम संतुष्ट है। हमारे साथ में अन्याय हुआ है, क्योंकि हमारे नेवी आर्मी मिलिट्री के कई ऑफिसर है जो बेघर हो गए हैं आज की तारीख में। जिसने बॉर्डर के ऊपर जिसने युद्ध किया है, जिसने जिंदगी बिताई है, जिसने बैंकिंग से लोन लिया हुआ है, वो सब फैमिली ये डिमोलेशन का ऑर्डर के बाद में बहुत चिंतित हो गए हैं, क्योंकि आज 6 साल लगा ऑर्डर के लिए। ऑर्डर गिराने को देना तो पहले ही दे देना था हाई कोर्ट को, लेकिन अभी हम उसका सुप्रीम कोर्ट में जाएंगे और हमारे पास कुछ एविडेंस हाई कोर्ट के बारे में भी है हमारे पास, वो भी हम डिस्क्लोज करेंगे, क्योंकि हमको जो न्याय चाहिए वो न्याय हमको मिला नहीं है। आदर्श प्रकरणातले याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर आपल्या बरोबर आहेत। प्रवीण वाटेगावकर गेले अनेक वर्ष आदर्शवर लढा देत आहेत। त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रवीण वाटेगावकर, पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली? परिस्थिती बदलल्यानंतर आदर्श सोसायटीमध्ये कायद्यानुसार सक्षम कारवाई होण्याची पहिलं पाऊल आज पडलं। मुंबई हायकोर्टाने CRZ 2 मध्ये इमारतीला बांधकाम करण्यास मज्जाव असताना सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही जमीन कायदा पायदळी तुडवून आदर्श सोसायटीला दिली। ती जमीनदोस्त करण्याची ऑर्डर आज हायकोर्टाने काढली। त्यातलं पहिलं सक्षम पाऊल आहे। याचा लॉजिकल एंड त्याच वेळी होईल, या विषयामध्ये सगळा न्याय त्याच वेळी होईल जेव्हा सुशीलकुमार शिंदेंना CRZ 2 मधली जमीन, डिफेन्स खात्यातल्या पोझिशन मधली जमीन प्रायव्हेट आदर्श सोसायटीला दिल्याप्रकरणी त्यांना आरोपी करण्यात येईल। त्यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन होईल, त्यांना चार्जशीट होईल आणि कायद्यानुसार कारवाई होईल। आज पहिलं पाऊल पडलेलं आहे। यातली पुढची लढाई ही फर्दर इन्व्हेस्टिगेशन होऊन सुशीलकुमार शिंदे आरोपी आणि चार्जशीट होण्यापर्यंत झाल्यानंतरच त्यातला लॉजिकल कन्क्लुजन झालं असं म्हणता येईल। प्रवीण वाटेगावकर, हा त्यातला एक भाग झाला। पुढे काय व्हायला पाहिजे हे आपण सांगितलं, परंतु मी इतिहासाची पानं किंवा डायरी वळून बघितली तर असं लक्षात येतं की एकूणच हा निर्णय यायला खूप उशीर झाला असं नाही वाटत? 10 वर्षापेक्षा अधिक जास्त कालावधी गेलेला आहे। प्रवीण वाटेगावकर, जानेवारी 2011 मध्ये पर्यावरण खात्याने इमारत जमीनदोस्त करा अशी ऑर्डर काढली। त्यामुळे ह्याची जी लीगल प्रक्रिया आहे ती 2011 पासून सुरू झाली, जानेवारी 2011 पासून। ती लवकर झाली असती तर मलाही आनंद झाला असता, पण ज्या प्रकारे आपली न्यायालय क्लॉक्ड आहेत, केसेसनी भरलेली आहेत, तुम्ही एक दिवस कोणत्याही कोर्टरूममध्ये काढा, प्रत्येक कोर्टरूम समोर दिवसाला 60 ते 70 मॅटर असतात। कोणताही जज एका दिवसाला 60 ते 70 मॅटर्सना न्याय देऊ शकत नाही। आणि आदर्श सोसायटीनी आणि बाकी रेस्पॉन्डंट्सनी ज्यांना ही कारवाई नको होती त्यांनी मोठमोठे वकील लावून त्यातलं जेवढं टाइमपास करता येईल तो केला। तो सुदैवाने दुर्दैवाने आपल्या कायद्यातल्या पळवाटांमुळे, कायद्याच्या प्रक्रियेमुळे त्यांना त्याचा फायदा झाला। कधीतरी ती ऑर्डर व्हायचीच होती, ती एप्रिल 2016ला झाली। लवकर झाली असती तर मलाही आनंद झाला असता, पण आता जी प्रक्रिया आपल्याला उपलब्ध आहे ती आहे।
प्रवीण वाटेकर, या सगळ्या काळामध्ये आपल्यावर काही दबाव आला होता, आपल्यावर काही प्रेशर आलं होतं की आपण यातून दूर व्हावं, आपण माघार घ्यावी, अशा स्वरूपाचे काही आपल्याकडे संदेश आले होते? नाही, असं काही होत नाही, कारण डे 1 पासून मी माननीय हायकोर्टासमोर आहे. त्यामुळे एकदा प्रकरण हायकोर्टात गेलं की त्यात असं काही होत नाही, नंबर 1. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे की हे सगळे जे काही सुशीलकुमार शिंदे सारखे काँग्रेसचे जे नेते होते त्यांना ते सत्तेच्या मस्तीत होते आणि काही अंशी त्यांची मस्ती ही खरी ठरलेली आहे. कारण CRZ-2 मधली जमीन देऊन सुद्धा सुशीलकुमार शिंदेंवरती सीबीआयने काहीही केलेलं नाहीये. तर त्यामुळे सत्ता असल्यामुळे त्यांना जी मस्ती असते त्यामुळे त्यांना नको ते करण्याची गरज पडत नाही, असं माझं मत आहे. परंतु या इमारतीमध्ये प्रवीणजी अनेक प्रभावशाली मंत्री आणि प्रभावशाली असे अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी यांचे फ्लॅट आहेत, यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळं जाणून बुजून एकमेका सहाय्य करू, अवघे करू भ्रष्टाचार याचं मूर्तिमंत उदाहरण जमिनीवरचं कुठलं असेल तर ते आपण आदर्श म्हणून दाखवाल? आदर्शच आहे, त्याचं नावच आदर्श आहे, पण तो वेगळ्या अर्थाने आदर्श आहे. हा या राज्यातल्या सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांचा, ब्युरोक्रॅट्सचा आणि करप्ट मिलिटरी ऑफिसर्सच्या करप्शनचा आदर्श आहे. लक्षात घ्या, या इमारतीमध्ये जसं काँग्रेसच्या नेत्यांचे डायरेक्ट इनडायरेक्ट फ्लॅट्स आहेत, तसं जितेंद्र आव्हाड सारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा पण फ्लॅट आहे. बाबासाहेब कुपेकरांचाही फ्लॅट होता, ते पण राष्ट्रवादीचे नेते होते. त्यामुळे हा सगळा अवघे करू भ्रष्टाचार याचाच भाग आहे का? बरोबर बरोबर. दुसरा आणखी एक प्रश्न आहे प्रवीण वाटेकर, मला याची मी डायरी चाळून बघत होतो. आदर्शच्या पानाच्या भरपूर एंट्रीज माझ्याकडे आहेत, परंतु त्यात एक अशी आहे ती म्हणजे चौकशी आयोगाची काही पानं भरलेली आहेत. हे चौकशी आयोग नेमले गेले आणि ते स्वीकारायचे की नाही हे सरकार ठरवत असतं. आता तुम्ही मला सांगा, राजकीय सोयीनुसारच हे अहवाल स्वीकारायचे की नाही हे ठरवलं जातं ना? कारण पहिला चौकशी अहवाल आला तो सरकारला काहीसा अडचणीचा होता म्हणून सरकारने तो स्वीकारला नाही, आणि त्याच्यानंतर मग दुसरा चौकशी अहवाल नेमला गेला. त्या चौकशी अहवालाचा जो रिपोर्ट होता तो आपल्याला सोयीस्कर होता म्हणून तो चटकन स्वीकारला गेला. मग हे सगळं असं जर होत असेल, ह्याच्यात एवढा विलंब खोळंबा होत असेल, त्यात जर एवढे पैसे खर्च होत असतील, न्याय मिळत नसेल, सत्य काय ते बाहेर येत नसेल, तर मग या चौकशी आयोगाचा फार्स करायचा तरी कशासाठी? प्रवीणजी काय सांगाल? नाही, मुळात लक्षात घ्या, चौकशी आयोग हा त्याच भ्रष्ट सत्ताधारी आणि त्यांच्याशी हँड इन ग्लो असलेल्या त्या वेळच्या विरोधकांनी हा एक मार्ग उपलब्ध करून दिला होता सगळ्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी. पण त्यांच्या दुर्दैवाने जोपर्यंत त्या चौकशी अहवाल उघड करण्याची पाळी आली तोपर्यंत 2014च्या इलेक्शन्स तोंडावरती आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तो दडपता आला नाही, त्यामुळे त्यांना नाईलाजाने स्वीकारावा लागला. म्हणून जे पाटलांनी जे काही मटेरियल समोर आणलं होतं ते काही प्रमाणात तरी लोकांच्या लक्षात आलं की गव्हर्नमेंटनी स्वतःच जो चौकशी अहवाल नेमला त्याच अहवालाने त्यांच्याच नेत्यांना दोषी ठरलेला आहे. उद्याजी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, आज आपण जमीन अलॉटमेंट ऑफ लँड टू अदर सोसायटी ह्या विषयाचं चर्चा करतो आहोत. जे पाटील कमिशनने काय म्हटलं या विषयात हे अतिशय महत्त्वाचं आहे. जे पाटील असं म्हणतात की तत्कालीन महसूल मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर had no authority to overrule the objections of finance department. शिवाजीराव निलंगेकर पाटलांनी फायनान्स डिपार्टमेंटचे ऑब्जेक्शन्स ओव्हररूल करून ही जमीन अप्रूव्ह केली होती. तोच अहवाल पुढे जाऊन म्हणतो की शिवाजीराव पाटील निलंगेकर अँड सुशीलकुमार शिंदे showed undue haste and with a desire to bestow benefit on the society. महसूल मंत्री म्हणून निलंगेकर पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे ज्यांनी निलंगेकर पाटलांचा निर्णय एंडोर्स केला, या दोघांनाही घाईने आणि हेतुपूर्वक आदर्श सोसायटीला फायदा व्हावा अशा प्रकारे ही जमीन दिली. हे फाइंडिंग माझं नाही आहे, हे तर मी माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये जानेवारी 2012 पासून म्हणतोय. पण हे फाइंडिंग आहे गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या जस्टिस जे पाटील कमिशनने.
ह्यापेक्षा अजून किती स्पष्टपणे ह्यांचा बोगसपणा पुढे येऊ शकतो सांगा. परंतु एक सवाल असा आहे प्रवीणजी की तो म्हणजे पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून प्रथम ही बिल्डिंग उभीच कशी राहिली. तुमचं उत्तर ऐकूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालानंतर आदर्श जमीनदोस्त होणार का याची आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत प्रवीण वाटेगावकर आहेत. प्रवीण वाटेगावकर हे या प्रकरणातले याचिकाकर्ते आहेत आणि त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच आज अशा प्रकारच्या परिस्थितीपर्यंत आपण आलो आहोत की जिथे काही लाईट एट द एंड ऑफ द टनेल, बोगद्याच्या शेवटी काहीतरी प्रकाश आहे असं वाटू लागलंय. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न होता की मुळात पर्यावरणाच्या नियमांचं इतकं प्रचंड उल्लंघन करून ही इमारत उभीच कशी राहिली. त्यावेळी पर्यावरण खात्याचे अधिकारी काय करत होते. मुळात लक्षात घ्या, या संपूर्ण ती जी जमीन आहे ती डिफेन्सच्या पोझिशनमध्ये होती. तुम्ही त्या रोडवरती गेलात, प्रकाश पेठे मार्ग किंवा जगन्नाथ भोसले मार्ग जो पूर्वी आपण म्हणायचो त्याचा एक्सटेन्शन म्हणजे प्रकाश पेठे मार्ग आहे. पुढे तर ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या पुढे. तर ते कन्स्ट्रक्शन जेव्हा सुरू होतं त्यावेळेला हे डिफेन्सचं कन्स्ट्रक्शन आहे की प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन आहे याचं कोणी शहानिशा केली नाही. हे एक उत्तम उदाहरण आहे. आता काल परवाच हायकोर्टाने मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या इलिगल कन्स्ट्रक्शनच्या बाबतीतल्या धोरणाला वरती सिरियस टीका टिप्पणी केलेली आहे. या राज्यामध्ये जिकडे जिकडे इलिगल कन्स्ट्रक्शन होतंय त्या प्रत्येक ठिकाणी त्या ज्या यंत्रणेने त्याच्यावरती देखरेख करायला पाहिजे होती त्या यंत्रणेने कधीच केली नाही. ते तुमच्या ती गल्लीतली इलिगल इमारत असो की ती आदर्श इमारत असो. त्यामुळे जी प्रशासकीय यंत्रणा आहे या महाराष्ट्रातल्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतःचं काम कधीही जबाबदारीने केलेलं नाही. यातून तरी किमान निष्पन्न होतं. ते आदर्श सोसायटी हा एक मोठं उदाहरण झालं. पण जी आता लाखो इलिगल कन्स्ट्रक्शन झाली आहेत आणि त्याच्यासाठी परवा हायकोर्टातली जी सुनावणी झाली, इट इज इनफ इंडिकेशन दॅट द गव्हर्नमेंट डझंट वर्क. द गव्हर्नमेंट डझंट वर्क ॲज पर लॉज. कायद्यानं काम केलं जात नाही, अगदी सरकारमध्ये देखील केलं जात नाही. याचं एक आणखीन उदाहरण माझ्या समोर येत आहे. आपण याच्यावर प्रकाश जास्त टाकू शकता. तो म्हणजे काही जणांनी इथली घरं विकल्याची चर्चा आहे. अशी घरं लोक विकू शकतात का? काय वाटतं आपल्याला? नाही ते अनेक प्रकारचे हे आहेत पण त्यात काही खरं नाही. लक्षात घ्या, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स असा आहे की 15 सप्टेंबर 2010 रोजी आदर्श इमारतीला ओसी मिळाली आणि 25 ऑक्टोबर 2000 म्हणजे दीड महिन्यांनी त्यात तो स्कॅम पब्लिक डोमेनमध्ये आला. नोव्हेंबर महिन्यामध्ये यातले जे अनेक वरिष्ठ सरकारी किंवा मिलिटरी ऑफिशियल्स होते, काही राजकारणी होते, त्यांनी आपला राजीनामा सोसायटीकडे पाठवला. पण सोसायटीने एक मीटिंग बोलावून या सगळ्यांचे राजीनामे फेटाळले. तर त्यामुळे यातल्या कोणीही घरे विकलेली असण्याची शक्यता कमी आहे. परत त्यांनी विकलेली असो किंवा नसो, ह्या ज्या हेतूसाठी त्यांनी हा संपूर्ण घोटाळा केला तो हेतू त्यांना साध्य होताना आता खूप कमी शक्यता आहे. या प्रत्येकाला ओव्हरलुकिंग द अरेबियन सी, मुंबईत समुद्रकाठी स्वतःचं घर हवं होतं उंच इमारतीमध्ये. तो जो हेतू होता तो आता हेतू साध्य होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. पण या निर्णयाला आपण म्हणताय चान्सेस कमी आहेत, परंतु या निर्णयाला सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं सोसायटीच्या अनेक सदस्यांनी आमच्याकडे मत व्यक्त केलं. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या लढाईतला महत्वाचा डिफेन्स काय असणार आहे आणि त्यावेळेला आपण काय मुद्दे मांडाल? नाही लक्षात घ्या, फॅक्ट अशी आहे की CRZ2 वर्गीकरणानुसार रस्त्याच्या आणि समुद्राच्या मध्ये बांधकाम करता येत नाही. फॅक्ट अशी आहे की आदर्श इमारत ही रस्त्याच्या आणि समुद्राच्या मधल्या जागेमध्ये आहे. ज्या कायद्यानुसारच जिकडे कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही ते सुप्रीम कोर्टात गेले काय आणि इंटरनॅशनल लॉ कोर्टामध्ये गेले काय, ते किती त्यांचं म्हणणं टिकेल हे त्यांना माहिती. पण ही वस्तुस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाने काही वेगळ्या प्रकारे त्याचा निर्णय दिला तर आपण ते त्यावेळी बघू. ॲज ऑफ नाव ऑन फॅक्ट्स अँड ऑन लॉ आदर्श इमारत कॅनॉट स्टँड देअर.
बरोबर आहे. आदर्श इमारत कॅनॉट स्टँड देअर, पण त्याच्यावर खरोखरच हातोडा पडेल असं आपल्याला वाटतंय का? कारण 12 आठवड्याच्या आत याच्यावर याचिका दाखल करायची मुभा आहे आणि मला खात्री आहे की त्यातले सदस्य आणि इतर सर्व अधिकारी, अतिशय प्रभावशाली अधिकारी, श्रीमंत अधिकारी तो याचिका करणार आहेत. खरोखरच हातोडा पडताना दिसेल. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. 12 आठवड्यात आता हायकोर्टाने स्वतःच ऑर्डरला स्टे दिल्यामुळे 12 आठवड्यात त्याच्यावरती हातोडा पडणार नाही. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट काय डिसिजन देतं त्याच्यावरती हातोडा कधी पडणार हे ठरेल. आता तर आजच्या ऑर्डरमध्ये त्यांनी तर त्या डिमॉलिशनचा खर्चच सोसायटीकडून वसूल करायची ऑर्डर दिलेली आहे. अतिशय कठोर अशा स्वरूपाचा कोर्ट स्वतःचे ऑब्झर्वेशन्स आणि बरोबर आहे. प्रवीण वाटेकरजी अत्यंत कठोर आणि पथदर्शी अशा प्रकारचा आजचा निकाल आहे, त्याची आपण चर्चा करत होतो. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. आपण झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.